नमस्कार मित्रांनो. आपण आज कंबाईन ग्रुप सीचा 2023चा पेपर राज्यघटनेचा या ठिकाणी पाहणार आहोत. जसं आपण लास्ट 3-4 पेपरमध्ये राज्यघटनेची एक विशिष्ट आउटलाईन आपण बघण्याचा प्रयत्न केला, ज्या माध्यमातून तुम्हाला एक्झामसाठी थोडासा एक माइंडसेट त्या झोनमध्ये आपल्याला कसं प्रिपेअर्ड करता येईल या पॉइंट ऑफ व्ह्यूनं तयार करता यावं, यासाठी आपण हे पेपर एक्झामच्या अगोदर जस्ट एक्सप्लेन करतोय, जेणेकरून तुम्हाला या पद्धतीने पॉलिटीबद्दल काही विशेष टॉपिकवर हायलाईट करता येईल. हे तुम्ही ऑलरेडी पेपर बघितलेत, तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत, परंतु अजून एक 5-10 मिनिटं याच्यावर नजर टाकली तर याच्यातला बराच काही पार्ट तुम्हाला शिकायला मिळेल. पहिला क्वेश्चन आहे महाधिवक्ता बद्दल असत्य विधान. आपण मागचे 4 पेपर बघितलेत, त्यातला एखादा पेपर आहे फक्त जिथे महाधिवक्ता किंवा महान्यायवादी विचारला नाही. बाकी सगळ्या ठिकाणी हा टॉपिक असतोच. त्याचा टेबल चार्ट दिलेला आहे, ग्रुपवर टाकलेला आहे, प्रॉपर एक बार बघा. 2च पानं आहेत, परफेक्ट ऑल महाधिवक्ता महान्यायवादी कंप्लीट होतील आहे. असत्य विचारलंय. महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती. महान्यायवादी नाही आहेत, महाधिवक्ता आहेत. सो हे रॉंग आहे. असत्य विचारलंय. पहिल्याच ऑप्शनमध्ये याचा आन्सर निघतंय, डोकं लावायची गरज नाही. राज्यपालांना त्यांना संदर्भित केलेल्या अशा कोणत्याही बाबतीत सरकारला कायदेशीर बाबीवर ते राज्य सरकारला सल्ला देण्यासाठीच असतात. राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेले कायदेशीर वैशिष्ट्य, इतर कर्तव्य पार पाडावे लागतात. संविधान किंवा इतर कोणत्याही बाबतीत दिलेले कार्य. परीक्षेत तुम्हाला डाऊट वाटू शकतो पुढे, राज्यपाल विचारतात का, सरकार विचारतं सल्ला, राज्यपालांना ते सल्ला देतात का, सरकारला देत असतील असं वाटू शकतं. पण राज्यपालाला म्हणजेच सरकारला देत असतात. राज्यपालाला असं स्वतंत्र नसतो, तो राज्य सरकारलाच असतो. भारतात उच्च न्यायालयाबाबत कोणते विधान बरोबर नाही. पहा, कंबाईन ग्रुप सीला त्यांना नॉलेज नाही चेक करायचंय. तुम्ही प्रश्न कसं वाचताय, वरती विचारलंय असत्य, इथं विचारलंय बरोबर. हे शब्द असत्य नाही, बरोबर नाही. प्रश्न वाचताना तुमचा फोकस डायव्हर्ट करावा. तुमच्याकडं 1 तास नावाला आहे, 55 मिनिटच वेळ हातात असतो. त्यामुळे आपण बी केअरफुल रीड करणं, कॉन्सन्ट्रेट असणं या गोष्टीवर ते रिटेस्ट करतायत हे अंदाज येईल. कारण खाल्ल्या फॅक्ट 1 लाईनचे आहेत. तेव्हा पुन्हा ऑप्शन खूप कमी प्रश्नांच्या ठिकाणी आहे. तर यामध्ये तुम्ही जे लाईन दिलेली आम्ही इन्फॉर्मेशन टाकली आहे, ती संबंधित कसं वाचताय हे बघतायत, ह्याच्यावर खास लक्ष ठेवा. आत्ता काही आठवत नसलं तरी परीक्षेत आठवेल, पण परीक्षेमध्ये वाचताना काळजीपूर्वक नाही वाचली तर चुका होऊ शकतात. बरोबर नाही म्हणजे चुकीचं शोधायचं आहे. उच्च न्यायालयाने जनहित याचिकाशी संबंधित याचिका स्वीकार करू शकतात. येस, ॲब्सोल्युटली. हायकोर्टलाही PIL दाखल करून घ्यायचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्टला आहे, हायकोर्टलाही आहे. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. विशेष मजेशीर वाक्य पहा. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची, उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्ट दोघांची पण करतात. सुप्रीम कोर्ट प्लस हायकोर्ट न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतीच करतात. पण राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. इमॅजिन करून चला, तुम्हाला इथेच किती कन्फ्यूज केलेलं आहे. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची आहे, इथंच दिलेलं आहे, आणि उत्तर राष्ट्रपतीचं आहे. पण राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करतात. मग इतर राष्ट्रपती करतात, तर मग राज्यपाल काय करतात? दोन्ही वाक्य एकाच वेळेस देण्याचं काही लॉजिक नाही. पण कॉमन वाक्य टाकून तुम्हाला कन्फ्यूज करायचा प्रयत्न केला. इथं पण उच्च न्यायालयच आहे, इथं पण उच्च न्यायालयच आहे. प्रत्येक न्यायाधीश हा शब्द इथं वापरलाय आणि इथं प्रत्येक न्यायाधीश वगैरे काय नाही वापरला, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची. यातून तुम्ही कन्फ्यूज होऊन वेळ घालवावा. पण सिंपल काय, हायकोर्ट जजेसला राज्यपाल नियुक्त करायचा प्रश्नच येत नाही. हायकोर्टचे ऑल चीफ जस्टिस सहित अदर जजेस हे नियुक्त केले जातात राष्ट्रपतीकडूनच. जे सेकंड स्टेटमेंट करेक्ट आहे. थर्ड हे रॉंग आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्ती वय 62 वर्ष, ज्या अगोदर 60 होतं, आपण 62 केलेलं आहे. हे वयवाढ याप्रमाणे हे सुद्धा करेक्ट आहे. चुकीचं सांगितलंय. चुकीचं कोणतं आहे मग? आन्सर थर्ड. हे करेक्ट लक्षात ठेवा. पुन्हा आयोग चेक करत आहे तुम्ही प्रश्न कसे वाचताय तेच. आता कन्सेप्च्युअल दिलंय, तुम्हाला मिस्टेक करायला लावलेलं आहे, आणि आता डायरेक्ट 1 लाईनर प्रश्न विचारलेला आहे. प्रत्येक वर्षी आपण 24 एप्रिलला कोणता दिवस साजरा करतो?
जनसंपर्क असा काही वाचला नसावा तुम्ही. मतदार दिवस चर्चेतला राहतो, साक्षरता पण राहतो. उत्तर पंचायत राज दिन आहे. पंचायत राज दिनाबद्दलचा घटक लक्षात ठेवा. 54. कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? पंचायत राज दिन आपण डॉक्टर मनमोहन सिंगच्या काळापासून मानायला सुरुवात केलेली आहे. विधान परिषद सभागृह नाही हे लक्षात ठेवा. विधान परिषद सभागृह नाही. बिहारला आहे, कर्नाटकला आहे, केरळ नाही, राजस्थान नाही. आन्सर क ड हे करेक्ट आहे. बिहार आणि कर्नाटक विधान परिषद सदस्यांची संख्या 75 लक्षात ठेवा. त्यासोबत महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे 78 आहे आणि यूपी सर्वात जास्त आहे 100. लॉजिकली लक्षात राहील. आणि राहिला तेलंगणा. तेलंगणा नवीन स्टेट. मिनिमम विधान परिषद सदस्यसंख्या किती असावी लागते? 40. म्हणून तेलंगणाची 40 आहे असं लक्षात ठेवा. हायेस्ट यूपी लक्षात राहील. महाराष्ट्र आपलंच माहिती आहे. बस यांचं 75 लक्षात ठेवा. कुठं संख्या विचारलीच तर उत्तर यावं. 54चा आन्सर 54चा आन्सर सेकंड आहे. अचूक जोडी निवडायला सांगितलेलं आहे. याच्यातली ओळखीची अमेंडमेंट तुमच्या सगळ्यांची असावी. 61वी अमेंडमेंट 1988ची आहे. त्याचा अंमल 1989 पासून आहे. जी मतदारांचं वय बद्दलचा होता 21 वरून 18. एक जरी माहिती आहे. अचा आन्सर 3 आहे. दुसरा ऑप्शनच येत नाही. पहा 55चा आन्सर सेकंड. 55 नंबर क्वेश्चनचा आन्सर सेकंड. एकच माहिती आहे तरी उत्तर येतं. मग बाकी डोकं लावायची गरज नाही पडत. पण आता एक्सप्लेन करून घेऊ आपण. 61वी अमेंडमेंट आहे मतदारांचं वय 21 वरून 18. 44वी अमेंडमेंट 1978 आहे. यामध्ये काय झालेलं आहे? 4 राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, PM यांच्या निवडणुकीविषयकचा कुठला वाद असेल तर सर्वोच्च आणि उच्च न्यायालयामध्ये याबद्दल अपील केली जाऊ शकते. हे 78च्या या अमेंडमेंटनुसार नमूद करण्यात आलेलं आहे. जर यांच्या निवडणुकीबद्दल वाद असेल आफ्टर इलेक्शन तर या ठिकाणी अपील केली जाईल. त्यानंतर 41 अमेंडमेंट. 41 अमेंडमेंट हे 1976 मधली आहे. क च ऑप्शन फर्स्ट 60 वरून 62 केलेलं आहे. राज्य लोकसेवा आयोगाचे सेवानिवृत्तीचं वय. त्यानंतर 73वी अमेंडमेंट आपल्याला माहिती आहे 1992-93 पासून अंमलबजावणी. ड च रिलेटेड पंचायत राज सेकंड आन्सर आहे. 55चा आन्सर सेकंड. त्यानंतर क्वेश्चन नंबर 56. सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्याबद्दल सांगितलेलं आहे. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे हे त्यांच्या अधिकार कर्तव्याचा भाग आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचं संरक्षण करणे हे त्यांचं काम जबाबदारीचा पार्ट आहे. प्राथमिक शाळावर देखरेख ठेवणे हे त्यांच्या डायरेक्ट अधिकार कर्तव्याचा पार्ट येत नाही. यासाठी एक शिक्षण समिती सुद्धा स्वतंत्रपणे गावातली काम करत असते. त्यामुळे हा पार्ट येत नाही. अयोग्य विधान विचारलेलं आहे. फक्त क हा ऑप्शन करेक्ट आहे. हा प्रश्न नेहमीच आयोगाच्या आवडीचा. सरकारी आयोग, राजमन्नार आयोग, पुंछ आयोग. कोणते सदस्य नव्हते या सरकारी आयोगाचे? सरकारी तर अध्यक्ष होते. बी शिवरामन सदस्य होते. आर सेन, SR सेन सदस्य होते. त्यांना सदस्य सचिव असे म्हटलं जायचं. रामास्वामी, राम सुब्रमण्यम हे मात्र नव्हते. सदस्य नव्हते असं विचारलंय. सदस्य सचिव नाही. तर सदस्य सचिव प्रमाणे आपण त्यांचं नाव घेऊ शकतो, परंतु सदस्य या कॅटेगरीमध्ये त्यांचा समावेश होत नाही. म्हणून हे रॉंग आहे.
57चा आन्सर 3. आन्सर मात्र 3 राहील. क्वेश्चन नंबर 58. निवडणूक आयोगाची कर्तव्य सांगितले कशा सुधारणा आहे. निवडणूक आयोगच हा टॉपिक आहे आपल्याला माहिती आहे 15व्या टॉपिकमध्ये 15व्या चॅप्टरमध्ये. तर मग आर्टिकल नंबर किती आहे महत्त्वाचं नाहीच. जे काही दुरुस्ती झाली ती सेकंड या ऑप्शनमध्ये 324चे आर्टिकल आहे भाग नंबर 15 जो इलेक्शन कमिशन रिलेटेड होता त्याच्यामध्ये आपण बदल केलेले होते. त्यानंतर 59 हा कोर पॉलिटिकल सायन्सचा प्रश्न आहे. कारण आयोगाने सिलेबसमध्ये ना प्रिलिम्सला पॉलिटिकल सायन्स असा ऑप्शन टाकलेला आहे. पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र असा ऑप्शन टाकलेला आहे. त्यामुळे पॉलिटिकल सायन्स रिलेटेड ते प्रश्न ऑप्शनला देऊ शकतात. म्हणून मग आपल्याला असे काही एखादे थिंकर्स थिअरीज वगैरे या पॉईंट ऑफ व्ह्यूनं काही गोष्टी मायनर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पण म्हणून ते सेपरेट स्टडी करणं एक्सपेक्टेड नाही. एक तरी ऑप्शन त्यातला ओळखीचा असतो त्या आधारावर आपण उत्तर देऊ शकतो. तुम्ही या दोघांच्या बद्दल नेहमी ऐकून असाल. कधी ना कधी याबद्दलची चर्चा कुठे ना कुठे ऐकायला मिळते. विशेष तुम्ही रुसोबद्दल ऐकून असाल. फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक म्हणून यांच्याकडे बघितलं जातंय. आता एक ऑप्शन जरी करेक्ट माहिती असेल रुसो ब तर ब बघा एकच ऑप्शन आहे. 4चं आन्सर ब. दुसरा ऑप्शनच नाही आहे. देन आन्सर करेक्ट येईल आहे. अदरवाईज हे माहिती असले पाहिजेत. थॉमस हॉब्स हे ब्रिटिश तत्वज्ञ आहेत. थॉमस हॉब्सने राजाचं खूप जास्त विस्तृत वर्णन केलं होतं की राजा सार्वभौम असला पाहिजे, राजाकडे सर्वस्व अधिकार असले पाहिजे. राजाची अमर्याद स्तुती वर्णन केल्यामुळे ब्रिटनच्या राजाने राजवाड्यात यांना स्थान दिलं. यांना अगोदर ब्रिटनमधून हाकलण्यात आलं होतं. देश सोडावा लागला होता. पण झालेल्या चुका दुरुस्त करत हॉब्स यांनी राजाचं वर्णन सकारात्मक केलं. म्हणून मग राजाने पुढे यांना संधी दिली आणि तिथूनच पुढे यांच्या विचाराचं एक नाविन्यता विशेष जगात प्रस्तुत झालेली आहे. हॉब्स, लॉक आणि रुसो हे तिघांनाही जगात सामाजिक कराराचा सिद्धांतकार म्हणून ओळखतात. सोशल कॉन्ट्रॅक्ट. आणि आयोगानं मागे रुसोचा सामाजिक करार सिद्धांत विचारलेला आहे. म्हणून इथं पुन्हा हे रिपीट सांगितलेलं आहे. ठीक आहे. सेकंड, फ्रेडरिक हे एक अँग्लो ऑस्ट्रेलियन तत्वज्ञ आहेत. रॉबर्ट नॉजिक हे अमेरिकन तत्वज्ञ आहेत. आता यांची नावं तुम्हाला माहिती असतील पण हे कोण्या देशाचे वगैरे तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित नाहीच आहे. पण म्हणून ह्याचा अभ्यास करायला पाहिजे असं नाही. तर हे असंच कुठेतरी वाचण्यात येतात काही तेव्हा त्या रिलेटेड आपण याला लक्षात ठेवले पाहिजे. अदरवाईज गरज नाही. संविधान परिषदेच्या कार्याविषयी संविधान परिषद जी आहे त्यांच्या कार्याविषयीचे समितीचे अध्यक्ष कोण आहेत. तर समितीच्या कार्याविषयकची समितीचे अध्यक्ष लक्षात ठेवा कार्य आहे संविधान परिषदेचं कार्य. इथं 3 आयोगानं वेळोवेळी वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत. संविधान सभा कामकाज नियम असेल तर इथं अध्यक्ष आहेत राजेंद्र प्रसाद. जर नियम बनवायचा असेल तर राजेंद्र प्रसाद असतील आहे. आणि कामकाज क्रम लावायचा असेल क्रम शब्द लक्षात ठेवा क्रम तर के.एम. मुन्शी असतील आहे. अध्यक्ष कोण के.एम. मुन्शी असतील आहे. आणि कार्य असेल संविधान आता आपण बघतोय परिषदेचा कार्याविषय असेल कार्यविषयक समिती असेल तर इथं मावळंकर आहेत. मावळंकर ह्यावरून कन्फ्यूज होऊ शकतं म्हणून हे तिन्ही पण इथं तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहेत. मावळंकर होते. कामकाज नियम समिती राजेंद्र प्रसाद, क्रम समिती के.एम. मुन्शी. हा क्रम विचारून झाला आयोगाने आणि कार्याविषयी मावळंकरची समिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहिती आहेत. मसुदा समिती. राजेंद्र प्रसाद हे वित्तविषयकची समिती राष्ट्रध्वजाविषयकची समिती याबद्दलचे अध्यक्ष आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंची समितीचे अध्यक्ष आहेत. नेहरू संघराज्याविषयकची राज्यघटना समिती, संस्थाने प्रक्रिया समिती, त्यानंतर मसुदा परीक्षण समिती,
प्रांताच्या अधिकाराबद्दलची समिती, या 4 समित्यांचे अध्यक्ष हे पंडित नेहरू आहेत. संघराज्य राज्यघटना, प्रांतांचे अधिकार 2, त्यासोबत संस्थाने प्रक्रिया 3 आणि चौथा मसुदा परीक्षण समिती. मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर, पण परीक्षण समितीचे अध्यक्ष मात्र पंडित नेहरू. हे लक्षात ठेवा. आन्सर 60चं 4 आहे. क्वेश्चन 61. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा मसुदा हे तारीख इथे एक्सपेक्टेड आहे आणि या माध्यमातून आपल्याला ह्याचा आन्सर डेट वाईज इम्पॉर्टंट आहे. याबद्दल पहिला मसुदा ऑक्टोबर 47 मध्ये. हे रेअर टाईममध्ये आपल्याला घटक लक्षात घ्यावे लागतात, पण शेवटी इम्पॉर्टंट आहे. कधी एखादा प्रश्न आलाच तर त्याच्याबद्दल आपण तयार राहणं अपेक्षित आहे. ठीक आहे. नेक्स्ट 62. घटनेतील मार्गदर्शक तत्वाच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाचा क्रम लावा. आता अनुच्छेदाचा क्रम लावायचा आहे. तर बघा, पहिलं लक्षात ठेवा पर्यावरण संरक्षण. पर्यावरण संरक्षण कुठला आर्टिकल आहे? आर्टिकल 48A. जनतेचं राहणीमान व सार्वजनिक आरोग्य, राहणीमान आर्टिकल आहे 47. पोषण आहार वगैरे. SC ST दुर्बल घटकाच्या हिताचं संरक्षण आर्टिकल 46. सर्व नागरिकांसाठी समान नागरिक संहिता 44. म्हणजे ड पहिला यायला पाहिजे, ड 2 ठिकाणी आहे. त्यानंतर यायला पाहिजे क, ड आणि क, म्हणजे हाच आन्सर येईल डायरेक्टली. सिक्वेन्स. मार्गदर्शक तत्व प्रॉपर करा. एखादा प्रश्न डायरेक्ट त्याच्यावर येऊन जाईल तर आपल्याला यायला पाहिजे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटना सुधारणांचा अहवाल कशामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला होता? म्हणजे पुन्हा इयर इम्पॉर्टंट आहे. जुलै 18. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड म्हणलं की आपला 1919चा कायदा आठवतो, पण अहवाल कधी प्रसिद्ध करण्यात आला होता? प्रसिद्ध आहे जुलै 18 ही तारीख लक्षात ठेवा. फॅक्च्युअल डिटेल आहे, इथं काही डोकं लावायची गरज नाही. कोणती जोडी अयोग्यरित्या जुळलेली आहे? चुकीचं आहे. भेदभाव करण्यास मनाई आहे. आपण कोणत्याही जात, वर्ग इत्यादी लिंग याच्यावरून भेदभाव करणार नाही. करेक्ट आहे. संमेलनाचा हक्क म्हणजेच तुम्ही सभा घेण्याचा अधिकार 19 बरोबर आहे. जीविताचा अधिकार आर्टिकल 21 मध्ये आहे. घटनात्मक उपायांचा अधिकार 32 आहे. तर हे सुद्धा करेक्ट आहे. रॉंग फक्त क आहे. ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट राहील. समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? कॉन्करंट लिस्ट. करारनामे आहेत. जंगल दोन्ही आता संघ आणि राज्य दोघेही काम करतील. जकात जो हा विषय आहे तो राज्य सूचीतला येतो. स्टेट सब्जेक्ट लिस्ट समावेश नाही हा. दिवाळखोरी नादारी हे सुद्धा कॉन्करंट लिस्ट. आयोग पहा समवर्तीमध्ये नेहमी विचारतं, म्हणून समवर्ती नेहमी बघायची. त्याच्यावर मोस्ट एक्सपेक्टेड प्रश्न आहे, तिकडे लक्ष ठेवा. समवर्तीवर बघा, स्टेट आणि युनियनच्या लिस्ट लक्षात येतात, पण समवर्तीबद्दल येत नाही. क हे येत नाही. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. 65चा आन्सर 3. आणि आपण क्वेश्चन नंबर 64 मध्ये बघितला, त्याचा आन्सर 3च आहे. येस, करेक्ट आहे. तर याप्रमाणे पेपरबद्दल खास थोडंसं ओव्हरलुक करा. ज्याच्यावर प्रश्न दिलेत त्याच्यावरच एक्सपेक्टेड 2025चा पेपरही राहील. या अँगलनं याच्यावर खास लक्ष द्यायला हरकत नाही. ऑल द बेस्ट. पेपर चांगला सॉल्व करा. नक्कीच पास होणार आहात. पॉलिटीचे पैकीच्या पैकी प्रश्न तुम्हाला मिळालेच पाहिजे. थँक्यू.